तर हॅलो एव्हरीवन, खूप दिवसानंतर ब्लॉग पोस्ट करत आहे. तर थोडं प्रॉब्लेम झाल्यामुळं मी शूटिंग नाही करू शकले, तर आता मी शूट करते आहे. तर मला एक प्रॉब्लेम आहे की भाजी कोणती बनवायची. तर म्हटले फ्रीजमध्ये 4 वांगी पडली होती, तर ती पटकन वांगी करायला टाकूत. आणि वांग्याची भाजी कसं इझी आहे एकदम. कांदे टाकले, टमाटर टाकले, परत वांगी टाकली, त्यात चटणी मीठ हळद टाकली, दाण्याचं कूट टाकलं, चला पाणी टाकून मस्त शिजवून घेतली. भाजी 5 ते 10 मिनिटात रेडी. याच्यापेक्षा सोपी भाजी तुमच्याकडे कुठली असेल तर नक्की सांगा, मी पण ट्राय करेन. त्याच्यानंतर पातळ आमटीमध्ये मी घेतलं होतं डाळीची आमटी. डाळीची आमटी ही अशी आमटी आहे की म्हणजे जी आमच्या घरी रोज बनते. माझ्याच घरी नाही, कोल्हापूरमध्ये कुणाला विचारला की प्रत्येकाच्या घरी डाळीची आमटी हे एक कॉमन असतं. जसं की चपाती भाजी भात हे कॉमन असतं, तशी डाळीची आमटी सुद्धा कॉमन असते. आणि एकच वेगवेगळी भाजी आपण बनवतो, सुकी भाजी. डाळीची आमटी बनवली आणि मग त्याच्यासोबत पण असं वाटत होती काहीतरी कमी कमी, तर मग थोडंसं दही होतं घरी, तर मग मी ते कढी पण बनवून घेतली. दाखवू नाही शकले ब्लॉगमध्ये, पण मी कढी बनवली होती, डाळीची आमटी, वांग्याची भाजी आणि गावाकडून शेंगा आणल्या होत्या ओल्या, त्यासुद्धा मी शिजवून घेतल्या होत्या. त्यानंतर आम्ही रात्रीचं जेवण करून आता सगळ्यांना बाय नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू.